नमस्कार मित्रांनो, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रकारे इन्कम अर्न करतो है ना. जसं मी ते एक्झाम्पल दिलं आहे, सॅलरी आहे, इंटरेस्ट आहे, रेंट आहे, बिझनेस, बिकॉज एव्हरी वन वॉन्ट्स टू मॅक्सिमाइज द इन्कम. बट एक प्रश्न असतो की याला टॅक्स कसा द्यायचा. कारण का म्हणजे इन्कम चार वेगवेगळे आहेत, पर्सन एकच आहे. जसं आय एम विपुल शाह, आय एम अर्न दिस 4 इन्कम्स. ओके, नाव टॅक्स रेट कसा असेल, टॅक्स सगळ्यांना सेम असेल वेगळा असेल तर समजून घ्या. यामध्ये दोन गोष्टी आहेत. टॅक्स रेट जे असतात इट डिपेंड्स ऑन युअर स्टेटस. सो तुम्ही इंडिव्हिज्युअल असाल तर टॅक्स रेट वेगळे असतात, कंपनी असेल तर वेगळे असेल. आणि काही असे इन्कम्स आहेत ज्याला टॅक्स रेट सगळ्यांना सेम असतात, जसं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, कॅज्युअल इन्कम, हे जे टॅक्स रेट सगळ्यांना सेम असतात. सो इन इंडिया वी हॅव टू म्हणजे वी कॅन डिवाइड टॅक्सेस इन 2 कॅटेगरीज. वन विच इज व्हेरी ॲज पर युअर स्टेटस, अँड सेकंड सर्टन टॅक्सेस आर इन्कम स्पेसिफिक. म्हणजे जसं लॉटरी इन्कम, त्याला तुम्हाला 30% टॅक्स द्यावाच लागतो, कोणीही असू दे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 20% टॅक्स, लॉंग टर्म कॅपिटल गेन 12.5% टॅक्स. हे स्पेशल कॅटेगरी इन्कम आहे. ओके, सो एनी पर्सन यू हॅव टू पे दिस टॅक्सेस. बट हे सोडून जे बाकीचे इन्कम आहेत त्याला टॅक्स रेट सेम असतो. सेम म्हणजे ॲज पर यू. तर आज आपण ते डिस्कस करणार आहोत की इन्कम वेगळे आहेत, पण आयटीआरमध्ये मी एकत्र दाखवतो, पण टॅक्स वेगवेगळा असतो. कॅल्क्युलेशन पार्ट व्हेरी. सो पर्सन इज वन, आयटीआर इज ऑल्सो वन, बट द कॅल्क्युलेशन व्हेरीज. सो एक एक्झाम्पल, जसं तुमचं सॅलरी इन्कम आहे. आता प्रत्येक इन्कमचं टॅक्स कॅल्क्युलेशन सेपरेट का होतं, कारण का प्रत्येक इन्कमचं नेचर वेगळं आहे. सो बेस्ड ऑन युअर नेचर ऑफ इन्कम गव्हर्नमेंट तुम्हाला डिडक्शन देतं. जसं तुम्ही सॅलरीड असाल तर तुम्हाला HRचं डिडक्शन दिलं जातं, बरोबर आहे, घरासाठी. सो नेचर ऑफ बिझनेसच्या प्रमाणे ते तुम्हाला डिडक्शन मिळतात. तो फॉर सॅलरीड तुम्ही पहिले काय करायचं आहे, सगळे डिडक्शन्स क्लेम करा, मग फाइंड आउट टॅक्सवर सॅलरी, आणि मग त्याच्यावर टॅक्स येईल. आता तो टॅक्स पे करताना परत चेक करावं लागेल तुम्ही ओल्ड रेजिममध्ये आहात का न्यू रेजिममध्ये, अकॉर्डिंग टॅक्स बदलेल. ठीक आहे. सो फॉर सॅलरीड इफ यू आर इंडिव्हिज्युअल तुम्हाला ॲप्लिकेबल आहे स्लॅब रेट्स. काय ॲप्लिकेबल आहे? स्लॅब रेट. सो इफ यू आर गेटिंग सॅलरी तर तुम्हाला कोणते रेट्स ॲप्लिकेबल आहे? स्लॅब रेट्स, विच इज 2.5 लाख, 3 लाख, 5 लाख. हे एक्झम्पशन लिमिट आहे ना. आणि 4 लाख कोणासाठी? ATRसाठी. सो यातलं जे काय तुम्हाला ॲप्लिकेबल त्याप्रमाणे टॅक्स काढला जाईल. दिस इज फॉर सॅलरीड. नाव इंटरेस्ट अँड रेंट. आता इंटरेस्ट अँड रेंट कुठलं मिळतं? हे कॉमन इन्कम आहे. आपली बँकमध्ये FD असते त्याला इंटरेस्ट मिळतं. रेंट मी जर प्रॉपर्टी लेट आउट केली आहे त्याचं रेंट मिळतं. ओके. आता यामध्ये काय आहे, हे बँक इंटरेस्ट जे आहे ते इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये जातं. ठीक आहे. आता ह्याचा टॅक्स कट करताना तुम्हाला TDS वगैरे चेक करावा लागतो, कारण का ह्यामध्ये TDS कट होतो तुमचा. तुम्ही जर सिनियर सिटीजन असाल तर 50,000च्या वर कट होतो, अदरवाईज पण तुमचा TDS कट होतो, बिकॉज युअर इन्कम इज 60,000. तो ह्याच्या अगेन्स्ट जास्ती डिडक्शन्स अलाउड नाही आहेत, बरोबर आहे. इफ युअर सॅलरीड यू कॅन क्लेम n नंबर ऑफ डिडक्शन्स. सो फॉर एव्हरी इन्कम यू हॅव टू चेक व्हॉट आर द डिडक्शन्स अवेलेबल. हां, लेकिन तुम्ही जर रेंट घेतलं तर रेंटमध्ये तुम्हाला म्युन्सिपल टॅक्स डिडक्शन मिळतं, देन 30% स्टँडर्ड डिडक्शन मिळतं, इंटरेस्ट डिडक्शन मिळतं. सो फॉर रेंट यू कॅन क्लेम 3 डिफरंट डिडक्शन्स. रेंटसाठी तुम्ही 3 वेगळे डिडक्शन क्लेम करू शकता, इंटरेस्टसाठी नाही मिळणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला टॅक्सला म्हणून काय करावं लागेल, ॲटोमॅटिकली तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला ती फाइंड आउट करावं लागेल. कारण का तुम्हाला जर इन्कम आफ्टर TDS मिळाला असेल तर तुम्हाला TDS ॲड बॅक करावं लागेल. सो सेकंड इज युअर इंटरेस्ट इन्कम, आणि तिसरं रेंट. सो टॅक्स रेट सगळ्याला सेमच आहेत. दर इज नो डिफरन्स इन टॅक्स रेट्स इफ यू आर अन इंडिव्हिज्युअल. फरक कुठे आहे, इन्कम अराईव्ह करताना काय काय ॲडजस्टमेंट करायचं हे तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. सो दोज वर अर्निंग मल्टिपल इन्कम मेक शुअर की प्रत्येक इन्कम अगेन्स्ट काय काय खर्च ॲप्लिकेबल आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला कळणार नाही की किती मला टॅक्स द्यायचा आहे, मग तुम्ही प्लॅनिंग पण नाही करू शकणार. सो म्हणून या गोष्टी पहिलं माहिती असणं गरजेचं आहे. सो व्हॉट एव्हर इन्कम युअर अर्निंग चेक करा एकदा की यातले काय काय मी खर्च मॅनेज करू शकतो, साधारण माझं इन्कम किती येईल, मग किती टॅक्स येईल, मी काय पद्धतीने टॅक्स वाचू शकतो. सो दिस प्लॅनिंग कॅनॉट बी डन आफ्टर अर्निंग द इन्कम. यू हॅव टू डू इट ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर. म्हणून तुम्हाला मी डिफरन्स सांगतो आहे ना. बिझनेस इन्कममध्ये अगेन टर्नओव्हर तुमचा आहे, त्यातनं एक्सपेन्स मॅनेज केले, तुम्हाला प्रॉफिट आलं, 2 लाखाचं प्रॉफिट आलं, आणि 2 लाखावर तुम्ही ॲप्लिकेबल टॅक्स रेट काउंट करणार, म्हणजे काउंट म्हणजे त्याप्रमाणे पे करणार.
तो यामध्ये पण तुम्हाला कोणते कोणते खर्च मिळतील हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आता बघा, मी कंबाईन इन्कम तुम्हाला झालं. कंबाईन सॅलरी इन्कम 7 लाख, इंटरेस्ट 60,000, रेंट 180, बिझनेस प्रॉफिट 2 लाख. अर्निंग पर्सन एकच आहे, मिस्टर एक्स, बट या इन्कमसाठी वेगळे 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 रूल्स तुम्हाला अप्लाय करावे लागतील. ओके. सो पर्सन इज वन ॲज हॅव्हिंग मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम. इन्कम आल्यानंतर ओके, सो प्रत्येक इन्कम काउंट करायचे डिडक्शन्स वेगळे आहेत. मीन्स वॉट? सपोज दिस इज युअर सॅलरी इन्कम, दिस इज युअर रेंटल इन्कम, दिस इज युअर बिझनेस इन्कम अँड दिस इज युअर इंटरेस्ट इन्कम. हे झाले तुमचे 4 इन्कम. हे आता मिळतात कोणाला? लेट्स से इट इज अर्न बाय मिस्टर एक्स, है ना. ठीक आहे. सो इथे जेव्हा त्याचं टोटल इन्कम येईल, ह्याच्यावरती तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. सो यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगळे वेगळे डिडक्शन्स क्लेम करायचे. आता मी एक्झाम्पल आहे, प्रत्येक इन्कमला डिडक्शन मिळत नाही, जसं इंटरेस्ट अगेन्स्ट कुठले डिडक्शन मिळत नाही. ओके. सो डिडक्शन्स क्लेम करून मग टोटल इन्कम मिळेल. मग त्या टोटल इन्कममध्ये टॅक्स कॅल्क्युलेट करताना इन्कमला 2 पार्टमध्ये डिवाइड करावं लागतं. एक असतं स्पेशल कॅटेगरी इन्कम, एक असतं नॉर्मल इन्कम. पण यामध्ये सगळे नॉर्मल इन्कम आहेत. सो ह्याच्यावर तुम्हाला मग काय करायचं आहे? टॅक्स काउंट करायचं आहे. मग टॅक्स असेल, सरचार्ज असेल, एज्युकेशन सेस असेल, हे सगळं काउंट करायचं आहे. ओके. बिकॉज इफ पर्सन इज वन, आयटर पण त्यांचा एकच असणार आहे. सो सगळ्या इन्कमला पहिलं ग्रॉस करायचं, त्यातनं डिडक्शन्स क्लेम करायचे आणि मग टॅक्स काउंट करायचा. ओके. सो नाउ व्हॉट इज अ कॉमन मिस्टेक? ॲज अ सेड की तुम्हाला TDS जो असतो दॅट इज नॉट युअर टॅक्स. ओके. TDS इज अ पार्शल रेट ऑफ टॅक्स. तो जेव्हा तुम्हाला इन्कम मिळतं ते TDS कट करून मिळतं, ते तुम्हाला ग्रॉसिंग अप करावं लागतं. म्हणजे TDSच्या आधीच इन्कम. फॉर एक्झाम्पल, एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. सपोज माझं इन्कम आहे 1 लाख रुपये आणि TDS माझा कट झाला आहे 30,000 रुपीज. तो रिसिव्ड इज 70,000. सो माझ्या बँकमध्ये 70,000 रुपये मिळालेत. याला म्हणतात नेट इन्कम. पण जेव्हा आपण ITR फाईल करतो, वी नीड टू टेक ग्रॉस इन्कम. मग डाऊट येईल की समज डबल टॅक्स होईल का? नाही. या 1 लाखावर जो काही तुमचा टॅक्स येईल त्यामधनं 30,000 मायनस होतील आणि बॅलन्स असेल तर तुम्हाला पे करावं लागेल. कारण का TDS इज द ओनली रेट ऑफ टॅक्स. त्यामध्ये सरचार्ज नाही आहे, सेस नाही आहे, खूप सारे ॲडजस्टमेंट्स बाकी आहेत. तर 1 लाखावर टॅक्स तुम्हाला बँकेत 70,000 येतील, पण इन्कम काउंट करताना 1 लाख घ्यावं लागेल. सो हे जेवढे काही तुमचे इन्कम आहेत, जिथे जिथे TDS कट झाला आहे, यू विल गेट नेट इन्कम. देन यू विल हॅव टू फाइंड ग्रॉस इन्कम. Then you have to claim deduction from that gross income. Then you get total income and then you pay tax. So what I'm trying to convey की तुमच्या अकाउंटला जे पैसे येतात की तेच इन्कम आहे असं नाही. TDS जर कट झाला असेल तर त्यामध्ये TDS ॲड बॅक करावा लागतो. म्हणजे TDS कट नाही झाला तर दॅट विल बी युअर इन्कम. देन देर इज नो प्रॉब्लेम. ठीक आहे. देन रेंट जे आहे ते टॅक्सेबल आहे. ठीक आहे. टर्नओव्हर म्हणजे प्रॉफिट नसतो, तुम्हाला प्रॉपर इन्कम काउंट करावं लागेल. ठीक आहे. अच्छा, ते इंटरेस्ट जे आहे, आता काय होतं, खूप लोक इंटरेस्ट दाखवायला विसरतात. ओके. किंवा काही इन्कम दाखवायला विसरतात किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स प्रॉपर मेंटेन नाही करत. सो इन्कम टॅक्सने काम खूप चांगलं केलेलं आहे. एक स्टेटमेंट असतं ज्याचं नाव आहे AIS, ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट. यामध्ये तुमचे सगळे इन्कम दिसतात. सो एखादं इन्कम तुम्ही चुकून दाखवायला विसरलात की मला कळलंच नाही, मला जमा झालं बँकेत, होऊ शकतं असं. सो सिम्पल वेज मॅच युअर इन्कम ॲज पर AIS. ज्या ज्या इन्कमचा तुमचा TDS कट झाला आहे ते पण मॅच करा ॲज पर 26 AS. सो 26 AS अँड AIS बेस्ड ऑन दॅट तुम्ही डिसाईड करा की एक्झॅक्टली तुमचं इन्कम किती आहे. अँड अकॉर्डिंगली तुम्ही जर रिटर्न फाईल केलं तर हे जेवढे काही तुमचे इन्कम्स आहेत जे मी ते दाखवलेत, ह्याचा कशाचे टॅक्स पण स्किप नाही होणार आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम पण नाही येणार. सो व्हॉट इज द कन्क्लुजन आउट ऑफ दिस व्हिडिओ? की पर्सन इज एक, there are different source of earnings. So for every source of income
वी नीड टू अंडरस्टँड इन्कम टॅक्स रूल्स सेपरेटली, वी नीड टू क्लेम डिडक्शन सेपरेटली, वी नीड टू चेक टॅक्स रेट सेपरेटली, आणि मग टॅक्स कॅल्क्युलेट होतो. तर आता हे तुम्हाला मी थेरॉटिकल नॉलेज दिलं. तुम्हाला जर यातलं प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे असेल तर आपला ITAPचा इन्कम टॅक्सचा एक छान कोर्स आहे, तो तुम्ही नक्की जॉईन करा, आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल, आणि जे तुम्हाला मी थिअरॉटिकल सांगतोय ते तुम्ही प्रॅक्टिकली करू शकाल. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटूयात. थँक्यू सो मच अँड बाय बाय.